नमस्कार भयणीनो. FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान परतून एकदां तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आयची ही लायव्ह फोन इन अस्तुरी आमच्यो मुखेल सोयऱ्यो डॉक्टर भाग्यश्री चंद्रकांत शेटये, एनेस्थेटिस्ट अर्थात भूल तज्ञ, हुंगरे तज्ञ. आणि आयचो विशय जाणून घेवया हुंगरे विशीं. तुमच्या सांगातान आसा सदां भशेनूच हांव चारुशिला. आयकप्यानो खूब प्रश्न आमकां आयिल्ले आसात. चला तर डॉक्टर भाग्यश्री चंद्रकांत शेटये हांची वळख तुमकां करून दितां. सगळ्यांत पयलीं दोतोर तुमकां नमस्कार आनी येवकार. नमस्कार. आकाशवाणी परिवार आनी म्हजे सगळे आयकपी तुमकां दिता माय मोगाचो येवकार. एक प्रसन्न अशें व्यक्तिमत्व म्हज्या स्टुडियोंत उपस्थित आसा आपल्या बिझी शेड्युलांतल्यान वेळ काडीत. दोतोर सुरवातीकूच हांव तुमकां धन्यवादूय म्हणटा. डॉक्टर भाग्यश्री चंद्रकांत शेटये हांची वळख करून दिवची जाल्यार त्यो मूळ नाशिकच्यो. थंयच्या कॉन्व्हेंट स्कुलांत तांणी शिक्षण घेतलां. 10वी 12वी सगळ्यांत त्यो मॅरीट होल्डर. नीट परीक्षा दिवन तांणी पोस्ट ग्रॅज्युएशन केलां एनेस्थेशिया हो विशय घेवन ससून हॉस्पिटलांत. गोल्ड मॅडलिस्ट त्यो आसात आनी तांणी सिनियर रेजिडन्सी आनी कन्सल्टंट म्हणून काम केलां गोवा मेडिकल कॉलेजांत. आनी मागीर तांचें स्वताचें अशें हॉस्पिटल तांणी उबारलां. विजन हॉस्पिटलाच्यो त्यो मॅनेजींग डायरेक्टर. दोतोर तुमची तशी खूब वळख करून दीत जर जाल्यार आमकां वेळ कमी पडटलो. सो दोतोर तुमकां म्हजो पयलो प्रश्न, तुमच्या आवडीची पदां हांव वाजयतलेंच, पूण म्हजो पयलो प्रश्न की ह्या फिल्डान तुमी कशी आयली? पयलीं तुका तुजे आभार मानता की यू टूक द एफर्ट टू कॉल एन एनेस्थेटिस्ट. ते खूब इम्पॉर्टंट आसा. कित्याक की एनेस्थेशिया ही जी ब्रांच आसा ती खूब लोकांक खबर नासता की तेंचो इम्पॉर्टन्स कितें आसा म्हणून. सो एक्चुली हांवें कित्याक सिलेक्ट केल्ले एनेस्थेशिया वॉज बिकॉज म्हाका सदां सर्जरी खूब आवडटाली. सो आय ऑलवेज वॉन्टेड टू बी नियर टू सर्जिकल ब्रांच. म्हजो घोव ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आसा. सो ताका कितें म्हणटात टू बी हॅविंग अ सबसिडरी ब्रांच ऑर टू हॅव अ कॉम्प्लिमेंटरी ब्रांच with him. So ताका एनेस्थेटिस्ट लागता. सो दॅट वॉज वन ऑफ द रिजन्स आय टूक एनेस्थेशिया. आणि जशें हांवें एनेस्थेशिया घेतलें आतां इफ आय सी बिहायंड की हांवें दुसरी ब्रांच घेवपा जाय आशिल्ली की ना, पण आतां म्हाका अशें दिसता वेन आय एम रनिंग अ हॉस्पिटल दॅट आय टूक द रायट डिसिजन ऑफ टेकिंग एनेस्थेशिया एज माय ब्रांच. बिकॉज एनेस्थेशिया इज लायक एनेस्थेटिस्ट इज लायक अ लायफ लायन फॉर द हॉस्पिटल. इट इज दोतोर तुमी म्हळें की आपल्या मिस्टराक मदत करपा खातीर आनी म्हणजे तांचेय बी कामा कडेन जुळोवन घेवपा खातीर तुमी ही ब्रांच निवडली. दोतोर खूब बरें दिसलें की आपल्याक जाय ऑपरेशनाक लागीं आनी मागीर आपल्या घरकाराकूय आदार दिवपाक तुमी ह्या फिल्डान आयली. दोतोर तुमी म्हळें न्ही की हांवें तुमकां चान्स दिलो की तुमकां आपोवपाक. दोतोर तुमकां आनी म्हज्या सगळ्या आयकप्यांक हांव सांगता, जेन्ना हो अस्तुरी लायव्ह फोन इन कार्यक्रम हांवें करपाक सुरवात केली तेन्ना हांव वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या वेगवेगळ्या मान्यवरांक आपयता. म्हणजे फक्त डॉक्टरूच न्हय तर दोतोर म्हणजे वैजकीय ब्रांच किंवा शिक्षण, स्पोर्ट्स अशा सगळ्या लोकांक हांव आपयता. पूण जशें जशें हांव कार्यक्रमाची आंखणी करता तेन्ना म्हाकाच कळ्ळें की एनेस्थेशिया हो विशय घेवन हांवें खंयच्याच त्या तज्ञांक आपोवंक ना. आनी अशा तरेन हांवें तुमकां आपयलें. तुमी तुमच्या बिझी शेड्युलांतल्यान वेळ काडून हांगा आयली, हांव तुमकां धन्यवाद म्हणटा. दोतोर तुमी ह्या फिल्डान आयली कशी तें तुमी सांगलें. आतां एक्झॅक्टली आमकां साद्या मनशाक एनेस्थेशिया म्हणजे कितें? ऑपरेशनाच्या वेळार एनेस्थेशिया दितात आनी तें मागीर दुखना. पूण तुमच्या शब्दांनी एनेस्थेशिया म्हळ्यार तुमी कितें सांगशात? मेडिकल टर्म्सान सांगलें जाल्यार इट इज एन मेडिकली इंड्यूस्ड अनकॉन्शियसनेस which is under the control of the anesthetist, okay, and we reduce the pain of the surgery to give you a painless surgical field. So this is a medical term. So साद्या सोप्या वर्ड्सान सपोज सांगपाचें जालें जाल्यार आमी आमच्या हातीन सगळें आसता. तुमचें ब्रिदींग, तुमचें हार्ट, एवरीथींग इज इन द हँड्स ऑफ द एनेस्थेटिस्ट. सो वी आर लायक अ पायलट फॉर युअर बॉडी. लायक एरोप्लेन जेन्ना चलता तेन्ना पायलटीच्या हातान सगळे आसता, सगळे
गेअर्स बेस त्याच्या हातीर असता. सो दिस इज लायक एनेस्थेटिस्ट इज लायक अ पायलट. आमचो एक फ्लायट असता, टेकअप असता. सो वी टेक द फ्लायट ऑन टॉप दिस थिंग. आणि एक ग्लायडिंग असता, लायक वी ट्रॅव्हल in the sky and then we land down when the surgery is over. So if I want to say, the exact term will be like we are the pilots in the operation theater. ओके. सो ताज्याय परस साद्या शब्दांनी जर सांगत जाल्यार तुमी जें सांगलां इंग्लिशीन तेंच हांव कोंकणीन सांगता की त्या जाग्याची पेन कमी करप आनी पेशंटाक कांय प्रमाणान राहत दिवप, ताका त्रास जावपाक दिवप ना, तो पार्ट तितले वेळ भेरवप. मागीर कितल्या वेळ कसो तो आमी मागीर येवया. दोतोर, परतून एकदां तुमकां हांव मना पासून धन्यवाद म्हणटा. कार्यक्रमाची सुरवात आमी केल्या. दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न विचारता. आतां एनेस्थेशिया म्हणजे जनरल, लोकल वा रिजनल अश्यो 3 मेन ज्यो आमकां खबर आसात. दोतोर, हातूंतलो फरक कितें आनी त्यो केन्ना दिवप? ओके. एनेस्थेशिया केन्ना डिसायड जाता न्ही, एनेस्थेशिया इज अकॉर्डिंग टू सर्जरी. ओके. खंयची सर्जरी आसा, पांयाची आसा, हाताची आसा, तकलेची आसा, सो तेज्या प्रमाणे एनेस्थेशिया डिसायड जाता. ओके. जेन्ना बॉडीचो वयलो पार्ट आसता, म्हणजे आमच्या बेंबी वयलो जो पार्ट आसता तेका युजली जनरल एनेस्थेशियाच आसता. ओके. सकल्लो समजा हाताची सर्जरी आसा किंवा पांयाची सर्जरी आसा तो आमी तितलोच भाग भेरयता. दॅट इज कॉल्ड एज रिजनल एनेस्थेशिया. आनी लोकल एनेस्थेशिया म्हणजे बारीकशी तुमची फोड आसा, पस आसा, तो ड्रेन करपाचो आसा, तो तितल्याच जागेचेर तो एनेस्थेशिया दिता आनी तितलोच तो ड्रेन करता. सो दॅट इज लोकल एनेस्थेशिया. सो ऑल्सो ह्याचे आनी दुसरें म्हणजे की पेशंटाची कंडिशन कशी आसता तेज्या वयल्यान सुद्दां एनेस्थेशिया डिसायड जाता. थोड्या लोकांक आमी लोकल एनेस्थेशिया दिवं शकना, थोड्या लोकांक आमी रिजनल दिवं शकना, मागीर जनरल एनेस्थेशिया दिवचो पडटा. सो ते खंयच्या पेशंटाक खंयचो एनेस्थेशिया दिवपाचो हे सर्जरी वयल्यान, पेशंटाच्या कंडिशना वयल्यान आनी थोडे टायम सर्जनच सांगता की आमकां असो एनेस्थेशिया जाय किंवा पेशंट रिक्वेस्ट आसता. थोडे पेशंट्स दे डोंट वॉन्ट स्पायनल, दे डोंट वॉन्ट रिजनल एनेस्थेशिया, तांकां फूल न्हिदोवपाक जाय. सो तेन्ना अकॉर्डिंग टू पेशंट रिक्वेस्ट ऑल्सो आमी तांकां तोच एनेस्थेशिया दिता. सो वेगळ्या वेगळ्या तरेची ऑपरेशनां आनी तुजो खंयचो शरिराचो भाग ताजेर हे सगळे थारता. आतां दोतोर, तुमी म्हळें न्ही की जसो पेशंट ताका अशी जाय आसता तशी जाय आसता, तुमी कितली अग्री जाता डॉक्टर म्हणून, म्हणजे पेशंटान सांगलें आनी तुमी आयकता? कशें आसता, पेशंटाचो जो प्रेफरन्स आसता ताका आमी चडशे म्हणजे पेशंट फीट आसा, पेशंटाक कांय प्रॉब्लेम ना जाल्यार वी एग्री टू दॅट. बट थोडे सर्जरीज आसतात जशे सिझेरियन सेक्शन आसा ताका जनरल एनेस्थेशिया इज रिस्की, बट बिकॉज दॅट इज द मदर अँड द बेबी, बोथ आर देर. सो दॅट इज अ रिस्की फॉर दीस. आनी मागीर सर्जन्साकय खूब फास्ट असचें पडटा फॉर द डिलिव्हरी ऑफ द बेबी. सो सपोज तेन्ना आमकां कोणी सांगलें की पेशंटान सांगलें की ना म्हाका जनरल एनेस्थेशिया जाय, सो वी डिस्करेज देम, वी टेल देम की बाबा अशें आसा, हो प्रॉब्लेम आसा, फॉर यू ॲट प्रेझेंट रिजनल म्हणजे स्पायनल एनेस्थेशिया इज प्रिफर्ड अँड दॅट इज सेफ फॉर युअर बेबी अँड युअर मदर. मोस्ट ऑफ द टायम पेशंट्स एग्री. इट डिपेंड्स अपॉन तुमी कशें तांकां समजोवन सांगता तेचेर आसता. सो आतां पर्यंत म्हाका तरी म्हाका 1 किंवा 2 पेशंट्स आशिल्ले की ते एग्री करूं ना टू वॉट एनेस्थेशिया आय हॅड प्रपोज्ड. बट मोस्ट ऑफ द टायम्स दे एग्री बिकॉज वेन इट कम्स टू बेबी मदर्स ऑलवेज एग्री. हय, कारण तांकां स्वताच्या पेक्षा आपल्या भुरग्याचे पडलेले आसता. दोतोर, तुमच्याकडे तुमची जाप आयकतना म्हाका मनान एक विचार आयलो की तुमी म्हणिल्लें न्ही की तुमचे मिस्टर दोळ्यांचे दोतोर डॉक्टर चंद्रकांत शेटे, तशें पळोवपाक गेल्यार हें नांव आमकां गोंयकारांक नवें न्हय. डॉक्टर चंद्रकांत शेटे हांकां सगळेच लोक वळखतात, एक बरो मनीस, एक दोतोर. सो तांची ऑपरेशन्स करता पळय तेन्ना तुमी कशें, म्हणजे दोळ्यांचे न्ही, तेन्ना तुमी कशी एनेस्थेशिया दितात? तेंच्याकडे म्हणजे थोडे ल्हान भुरग्यांचे बी आसता न्ही ऑपरेशनां, तेन्ना तांकां आमकां जनरल एनेस्थेशिया दिवचें पडटा. सो तेन्ना दॅट इज लायक अ पिडियाट्रीक एनेस्थेशिया, दॅट इज अ डिफरंट ब्रांच एक्चुअली. सो भुरग्यांचें ऑपरेशन आसता तेन्ना आमी हें दिसतात, समजा पेशंट अनकॉपरेटीव आसा, पेशंट आयकना, न्हिदपाक आयकना, तर तेन्ना आमकां तांकां जनरल एनेस्थेशिया दिवचो पडटा. बट मोस्ट ऑफ द टायम्स म्हणजे जे दोळ्यांचें ऑपरेशन आसता ती ब्लॉकाच्या अंडर करतात, ऑर ब्लॉक दितात, ऑर्बिटल ब्लॉक दितात आनी तेच्या अंडर ते करतात. पण तरी सुद्दां पेशंट जेन्ना न्हिदता तेन्ना पेशंटाच्या मनान खुबशे
विचार सुरू असता की आपलो डोळो कोणाकडे तरी दिल्लो आसा, सो एन्झायटी असता. सो देर इज समथींग कॉल्ड एज अ मॉनिटर्ड एनेस्थेशिया केअर. म्हणजे एक एनेस्थेटिस्ट उरता ऑपरेशन थिएटरान सदांच उरता की बाबा पेशंटाक कितें जाता, पेशंट म्हणटा आपल्याक घपघपल्या भशेन जाता, पेशंट म्हणटा आपल्याक नजर जाता, पेशंट म्हणटा केन्ना आमकां उस्कार घेवपाक जायना. सो ते सगळे जे आसा दॅट होल जो प्रॉब्लेम्स आसा पेशंटाचे प्रॉब्लेम दॅट इज सीन बाय द एनेस्थेटिस्ट देर. जो एनेस्थेटिस्ट आसता तो पळयता सो दॅट द सर्जन इज ॲट पीस. मग सर्जनाचें लक्ष ऑपरेशना कडेच रावतलें. दोतोर म्हाका एक न्ही ऑलरेडी एक प्रश्न आयिल्लो आसा, हांवें तें काडून हो प्रश्न म्हाका आसा. संगीता आमोणकार तांणी विचारला सांताक्रुजच्यान. त्यो कितें विचारतात की आतां तुमी म्हळें न्ही की दोतोर तुमी एक शब्द वापरिल्लो पळय एनेस्थेटिस्ट तांच्याच म्हऱ्यान रावता. येस, कितें तरी शब्द वापर तेंच्याच म्हणजे नाही आमी पेशंटाच्या बरोबरच आसता फूल टायम आमी पेशंट. तुमी एक कितें तरी टॅक्निकल शब्द वापरिल्लो. तर ह्या संगीता आमोणकार तांणी आमकां कितें विचारलां की जेन्ना तुमी ऑपरेशनाच्या वेळार तुमी एनेस्थेशिया दितात तेन्ना तें ऑपरेशन जावन तो पेशंट शुद्धीर येय मेरेन तुमी ताच्या म्हऱ्यान रावतात. ऑफकोर्स म्हणिल्लें. म्हाका ह्या प्रश्नाची जाप आयली. या एनेस्थेशिया म्हणजे कशें आसता, इट इज लायक अ टेकिंग ऑफ अ फ्लायट. ओके, सो जेन्ना आमी टेक ऑफ करता मागीर आमी क्रूज करता थ्रू द स्काय. ओके, टू द ऑपरेशन. दॅट क्रुजींग इज ऑपरेशन वॉट सर्जन इज डुईंग. अँड देन देर इज अ लँडींग. सो पायलट सोडून वचना न्ही लँडींग जायसर. सो उदाहरण दिवपाची तरा म्हाका खूब आवडली. या सो लँडींग जावन पॅसेंजर्स भायर सरेसर आमी रावतात. सो दॅट इज द होल थिंग. इवन आमचें जें काम आसता एनेस्थेटिस्टाचें काम आसता हें फक्त ऑपरेशन थिएटरा पर्यंत नासता. मागीर सुद्दां आमी पोस्ट ऑपरेटीव जें आसता पेशंटाक सपोज पेन जाता फर्स्ट 24 hours जे आसता तो पेरी ऑपरेटीव केअर म्हणटात आमी ताका. तो दॅट इज ऑल्सो टेकन बाय द एनेस्थेटिस्ट. म्हणजे तुजे हुस्कार सारके घेता की ना, तुजो हार्ट रेट सारको आसा की ना, तुजो प्रेशर आसा की ना, तुजो पेन कसो आसा. सो आमी वचून पेशंटाक विचारतात बाबा तुजो पेन कसो आसा तुका बाबा. तर दॅट आमी एक पेन स्केल म्हणून आसता. सो आमी ते 10 सांगतात तुमकां बाबा तुजो पेन आतां 10 आसा की 5 आसा की 6 आसा. सो आमचो युजली टार्गेट आसता की पेन हा 2 ते 3 आसपाक जाय वीच इज बेरेबल अँड पेशंट इज कम्फर्टेबल. सो दोतोर आतां सर्वसाधारण मनशाचें कितें आसता ज्ञान की सगळें दोतोर करता पूण एनेस्थेटिस्ट हें करता म्हणून खूब कमी लोकांक खबर आसतलें न्ही, जे तुमी सुंदर रितीन सांगलें. पूण दोतोर आतां पळया, तुमी ऑपरेशनाच्या वेळार भूल दिली, एनेस्थेशिया दिली आनी मागीर सगळें जालें आनी मागीर तुमी म्हणटात की आमी सगळें विचारतात. मागीर तेन्ना तुमचो रोल कितें आसता दोतोर? रागार जायना ना म्हणजे पळया आतां तुमी म्हजें ऑपरेशन केलें, एनेस्थेशिया दिली, डॉक्टरान म्हजें ऑपरेशन केलें आनी हांव भायर आयलें. मागीर पोस्ट ऑपरेटीव तुमी जे म्हाका प्रश्न विचारतात ते कित्याक दोतोर? आतां हांव म्हणटलें की तुमी म्हाका दिली न्ही ऑलरेडी एनेस्थेशिया, हांव आयलें शुद्धीर, आतां फुडलें काम दोतोर पळयतलो. अशें म्हज्या भशेन जर कोणाच्याय मनान ना बरोबर आसा. दॅट इज ट्रू. कारण आमी जेन्ना पोस्ट ऑपरेटीव रावंड घेवपाक वयता तेन्ना तांकां अशें दिसता हो दोतोर कोण आसा म्हणून. कारण आमी ऑपरेशन थिएटरान तांकां मास्कान मेळटात, मागीर डायरेक्टली आमी विदावट मास्क मेळटा. मागीर तांकां आमकां सांगचें पडटा की हांव तुजे गोंगरीचे डॉक्टर आशिल्ले. सो पेशंट जेन्ना आतां फॉर स्पायनल एनेस्थेशिया पांय हलयता की ना, आफ्टर द स्पायनल एक्शन हॅज वेअर्ड ऑफ, पांय हलयता की ना, तो बाथरुमान गेलो की ना, की बाबा त्याचे युरीन येवं ना, त्याचे ब्लिडींग जाता की ना, ताका पेन आसा की ना. सो ऑल दीस थिंग्स वी हॅव टू चॅक. फर्स्ट 24 hours आफ्टर द ऑपरेशन द एनेस्थेटिस्ट इज रिस्पॉन्सिबल along with the surgeon. So that is our role. So suppose पेशंट आमी ऑपरेशन थिएटरांतल्यान केन्ना पेशंट आयसीयून धाडचो पडटा कारण पेशंटाचे ही इज नॉट स्टेबल. सो तेन्ना सुद्दां इंटेन्सिविस्ट म्हणून तुजो रोल आसता. सो इट इज नॉट लायक तूं ऑपरेशन थिएटरानच काम केलें. देर इज ऑल्सो अ रोल एज अ पेरी ऑपरेटीव मेडिसीन पर्सन. म्हणजे ऑपरेशन सुरू असताना तुमचें प्रेशर वयर सकल जावं शकता. कोणाचे पेशंटाचे प्रेशर कमी जाता, कोणाचे वयर जाता. सो ते सुद्दां कंट्रोल करपाचें. दॅट इज एज अ फिजिशियन ऑल्सो वी आर वर्किंग वेन द ऑपरेशन इज गोईंग ऑन. सो ॲक्च्युली रोल ऑफ एनेस्थेटिस्ट म्हणपाचें म्हणजे थोडक्यात सांगपाचें जालें ना, इज लायक अ मदर इन द ऑपरेशन थिएटर.
हां, तुझी आवय कशी काम हे करता पळय, तू काळजी बरोबर आहे, घेता. काळजी घेता की बाबा तुझे सगळे सारखे जाले की ना, म्हणजे तुका ते कम्फर्ट दिता जालें. की तू बाबा सुशागात राव, ऑपरेशन बरें जातले. सो सो ताज्या प्रमाणे तुम्ही तशे तुमचे मेडिसीन वयर सकल करता. वयर सकल म्हणजे करतात. तुमच्या उतरांक हांवें जर जोड दीत जाल्यार आवय फक्त रांदून ते दवरना भुरग्या फुडें. Yeah. तो ते कशें खाता, ताका ते कशें आवडले अशें तुमचो रोल आसता. येस. सो ॲक्च्युली म्हणपाचें जाल्यार शी इज द मदर इन द ऑपरेशन थिएटर. की इवन फॉर सर्जन्स ऑल्सो शी इज सीइंग दॅट सर्जन इज कम्फर्टेबल. म्हणजे सर्जन कम्फर्टेबल आसा की ना, केन्ना केन्ना कितें जाता, सर्जन पेशंटाचे BP वाडले, थंय ब्लिडींग जावपाक लागले. सो द रोल ऑफ द एनेस्थेटिसिस्ट किंवा BP कमी करून ताका कम्फर्ट दिवपाक जाय. सो इवन केन्ना केन्ना सिस्टरी आसता, सिस्टरींक केन्ना तरी प्रॉब्लेम जाता. सो एनेस्थेटिस्टाक सगळें खबर आसता खंय खंय कितें सामान आसा म्हणून. सो ते पटकन दिवपाचे, सो सिस्टरीक हेल्प करपाचे. सो ऑल दीस थिंग्स एज अ मदर टेक्स केअर ऑफ द हाऊस. हय, बरोबर. सो समथींग लायक दॅट. सो दोतोर संगीता आमोणकार सांताक्रूज सावन तांणी आमकां हो प्रश्न विचारिल्लो आनी म्हाका दिसता की प्रश्न विचारच्या पयलींच तुमची सविस्तरपणान जाप दिवपाची तुमची तरा खूब आमच्या आयकुप्यांक समाधान दिवन वतली. दोतोर खूब खूब धन्यवाद. दोतोर मुखावेलो प्रश्न घेता नूतन सिंगबाळ ताळगांवच्यान आमकां विचारतात. ॲक्च्युली तुम्ही ऑलरेडी सांगला तरी सुद्धा तुम्ही परत एकदा सांगात की ऑपरेशन करतना दुयेंत मनशाचो श्वास तुमच्याच हातान आसता, सगळें तुमच्या हातान आसता. सो ऑपरेशन जावच्या पयलीं ते तो शुद्धीचेर येय मेरेन तुमचो सांगात आसता, तुमचो अनुभव. सगळ्यांक दिसता की एनेस्थेशिया खूपच एकदम इझी ब्रांच आसा आणि तेतून कांयच जावं शकना. पण ताका टेक्निकल टर्मान सांगलें जाल्यार इट इज अ डायनॅमीक ब्रांच. ओके, तूं म्हज्या कडेन पेशंट म्हणून येयलो, एकदां हांवें तुका गुंगरी दिली तो हांव परत चेंज करूं शकना. सो म्हाका तुका कसली गुंगरी दितली, कितलो डोस दितलो, कितें दिवपाक जाय, कितें दिवपाक नाका, हें सगळें हांवें पयलींच चिंतपाक जाय. सो आमी एक प्री एनेस्थेटिक चॅकअप म्हणून आसता. ओके. सो ऑपरेशन जावच्या पयलीं तो पेशंट आमच्या कडेन एकदां येता. ओके, तो हांवें आमच्या हॉस्पिटलान एक रुटीन कसो घातलेलो आसा की प्री एनेस्थेशिया चॅकअप करून घेवपाचो. तर तेतून आमकां एक पेशंटा वांगडा एक संवाद सादता की बाबा पेशंटाकय कळटा की ही ती दोतोर आसतली आनी ही आतां गुंगरी दितली. म्हाकाय पेशंटाक पळोवपाक मेळटा, हांवूय डिसायड करूं शकता की एनेस्थेशिया कितें दिवपाक जाय. पेशंटाक कितें क्वेरीज आसा जाल्यार तेन्नाचे तेन्ना आमी ते सांगूं शकता. सो असो सपोज आमी केलो जाल्यार मागीर पेशंटूय भितर कम्फर्टेबल आसता आनी आमकांय कळटा की आमी कितलो डोस दिवपाक जाय, कशें दिवपाक जाय, खंयचो एनेस्थेशिया दिवपाक जाय. सो हो जो डायनॅमीक पार्ट आसा, जो कॉम्प्लिकेशन्स जावपाचे जे चान्सीस आसता ते आमी अशें करून कमी करतात. सो एनी टायम एनीथींग कॅन हॅपन वन्स द पेशंट इज अंडर एनेस्थेशिया. सो विजिलन्स इज आवर मोटो. हां, आमी 100% विजिलंट आसता. कितेंय जावं दी, वी हॅव टू बी विजिलंट. सो एनीथींग कॅन हॅपन. सो आमची तशी तयारीच आसता आनी आमच्या ट्रेनिंगेच्या टायमाचेरच आमकां शिकयलें आसता की तुमी तुमचो जो विजिलन्स आसा तो 100% आसपाक जाय. वेन द पेशंट इज देर, यू आर द मदर फॉर द पेशंट अँड ॲज अ मदर इज विजिलंट, यू हॅव टू बी विजिलंट. सो नूतन सिंगबाळ तालिगांवच्यान तुमकां आमी धन्यवाद म्हणटा. तुमच्या प्रश्नाक दोतोरान जाप दिल्ली आसा. दोतोर, कितले आज आमकां शिकूंक मेळ्ळें न्ही, आमी सगळो ऑपरेशन म्हणजे सर्जन आनी डॉक्टर इतलीच आमची ही आसता. एनेस्थेटिस्ट इतले करता हे क्वचित खूब कमी लोकांक खबर आसतलें. दोतोर, तुमी म्हळें न्ही की आमी सगळी कॅर घेतात, म्हणजे प्री ऑपरेशन तुमचें सेशन आसता म्हणून. तेन्ना दोतोर हेंय सांगप गरजेचेंच आसतलें न्ही की आतां हांव तुमकां सगळीं म्हजी वखदां मेडिसीन सांगतलें, पूण म्हाका एलर्जी जाता किंवा म्हजें सदचें रुटीन तुमकां सांगप गरजेचें आसा न्हय? येस. आतां जेन्ना पेशंट आमच्या कडेन येता, केन्ना केन्ना पेशंट आपले पयले सर्जरीचे एक्सपिरियन्सीस सांगता. सो ते तांकां दिसता की ते इम्पॉर्टंट ना म्हणून. तर आतां पेशंट म्हाका सांगता की बाबा आपूण आपल्याक शुद्धीचेर येवपाक टायम लागलेलो, किंवा पेशंट म्हाका सांगता की ना दोतोरान आपल्याक सांगलेलें की तुका ट्यूब घालपाक त्रास जाल्लेलो. केन्ना केन्ना पेशंट सांगता तुजी ती तुका स्पायनल दितना डिफिकल्ट आशिल्लो. सो हे जे बारीक बारीक जे आमकां ते म्हत्वाचें आसा. कारण आमकां आतां कळटा की हांव जेन्ना पेशंटा कडेन उलयतां तेन्ना म्हाका एक आयडिया येता, ओके हेजो डिफिकल्ट स्पायनल आसतलो. सो हांव सुद्दां मेंटली प्रिपेर्ड आसा पेशंटाक कशें टॅकल करपाचें. सो आय एम ऑल्सो रेडी फॉर द वॉट एवर प्रॉब्लेम्स आय कॅन एनकावंटर. सो एवरीथींग इज ॲट पीस.
मेन म्हणजे कशें आसता ओटीन जेन्ना पेशंट येता तेन्ना पेशंट इट शूड बी लायक अ टेम्पल. म्हणजे आमी देवळान कशें येता तेन्ना शांतता. सो एवरी वन स्वच्छ शांत मनाची शांतता मनाच्या पयली न्ही. शांतता. नाजाल्यार दोतोर खूब वेळा अशें जाता की पेशंट बेश्टोच हायपर जाता, आतां कितें जातलें अशें जातलें तें. आनी तेजे लागून मागीर प्रेशर नो रिजन मागीर कॉम्प्लिकेशन्स या वाडटा. सो आनी तेजे लागून मागीर प्रेशरूय वाडटा. सो ऑल दीस थिंग्स हॅपन. सो इट्स लायक अ टेम्पल. सो वेन यू एंटर अ टेम्पल आपलो जो भटजी असता भटजीक कशें सगळें खबर असता. सो लायक दॅट यू आर ॲट पीस, एवरी वन इज ॲट पीस अँड एवरी वन इज ॲट द सेम लेवल. की सगळ्यांक खबर आसा हो पेशंट आसा, ही सर्जरी आसा, हो एनेस्थेशिया आसा. सो इट इज ऑलरेडी डिसायडेड अ डे प्रायर. दोतोर तुमी इतले सुंदर उलयतात की तुमकां आवयची उपमा दिली, देवूळ, एरोप्लेन, आनी ह्या सगळ्या वांगडा दोतोर हांव एक उतर घालपाक सोदतां की विश्वास हो खूब म्हत्वाचो न्ही. जसो देवळान वतना आमी देवाचेर सगळो भार घालून वतात, तसो होच भार आमी दोतोराचेर घालत जाल्यार खुबशी आमची प्रॉब्लेम्स येवचीच ना न्हय. दोतोर तुमचे कडेन उलयता उलयता म्हाका आनी एक प्रश्न विचारचो असो दिसता की ही जी स्पायनल दितात एनेस्थेशिया ताका लागून पेन उरता न्ही, ताज्या विशीं तुमी कितें सांगशात? चारुशिलान एकदम सारकें एक म्हाज्या मनांतलो प्रश्न विचारला आणि दीस इज अ व्हेरी व्हेरी कॉमन क्वेश्चन. हो एकदम कॉमन क्वेश्चन आसा. सदांच बायलां सांगतात की म्हाका सिझेरियना टायमाचेर स्पायनल दिल्लें आनी तेन्नाच्यान म्हाजी फाट दुखता. तेचो स्पायनलाचो आनी बॅकेकाचो कांयही संबंद ना. दीस इज अ टोटल मिसकन्सेप्शन. तर हांव तांकां जेन्ना पेशंट सांगता म्हाका, हांव म्हणलें बाबा म्हजें सिझेरियन जालां, हांवें 2 पट्टी स्पायनल घेतला, म्हजी फाट दुखना म्हणलें. ते मनांतलें एक अशें दिसता की आपली फाट दुखता. सो आमचो प्रॉब्लेम कितें जाता, आमी सिझेरियन करतात तेन्ना सिझेरियन जालें म्हणजे आमी एकदम असो इनएक्टीव, आमी कांय करचें ना, काय आपल्या ताका एक कोंकणीन सुंदर शब्द आसा, गवो करप. म्हणजे ऑपरेशन जालां, म्हाजें ऑपरेशन जालें, आपूण काय हलचें ना, डोलचें ना, वेट गेन जाता, कॅल्शियम घेयनात सारकी, आपल्या जिवा कडेन लक्ष दिनात. सो दॅट होल थिंग लीड्स टू बॅक पेन. पण तो मनान एक दुभाव आसता की एनेस्थेशिया घेतली, तेज्या लागून आपल्याक बॅकेक जाला. सो 10 बायलांक तुमी विचारलें, तेणी स्पायनल घेवना तरी सुद्दां ती बॅकेक हो कॉमन प्रॉब्लेम सांगतले. पण ते रिलेट जाता, स्पायनल आनी बॅकेक असो रिलेशन घेतलो जाता. सो म्हाका एकदम चुकीचें आसा. सो हांव सगळ्यांक सांगपाक सोदतां की स्पायनल आनी बॅकेक इज नॉट एट ऑल रिलेटेड. इट इज नॉट एट ऑल रिलेटेड. सो आमी जर एक तो मनान गैरसमज दवरला जाल्यार आयच्या क्षणा पासून तो काडून उडोवपाक जाय. आनी तेज्या लागून खुबशे लोक स्पायनल घेवपाक पळयनात. ते म्हणटात ना म्हाका जनरल एनेस्थेशियाच दी. जनरल एनेस्थेशियान खुबशे गोश्टी असतात, ते खूब ट्रिकी आसा. इट इज मोर एडवान्स अँड इट इज मोर रिस्की दॅन स्पायनल. स्पायनल इज मच मोर सेफर. ओके. सो साद्या शब्दान सांगत जाल्यार दोतोराचें आयकुपाक जाय. येस. दोतोर खूब खूब धन्यवाद. आमी मुखावेल्या प्रश्ना कडेन वचच्या पयलीं हांव तुमकां एक प्रश्न विचारतां की दोतोर, एक बायल मनीस म्हळें की तिका आपलें घर आनी घरचीं कामां आनी आपल्या मनशांचीं कामां चुकनात. सो तुमी तुमचें घर, तुमची सगळीं कामां आनी तुमचें हॉस्पिटल तुमी कशें मॅनेज करतात? ती सर्कसच आसा एक्चुअली. तशें सांगपाक जायना. उपमा दिवपाची म्हाका स्टायल खूब आवडटा की आतां तुमी डायरेक्ट सर्कसी कडेन पावली. सो फाल्यांच्यान हांव किंवा म्हजे आयकुपी भयणी घरान म्हणूंक शकतात की आज हांव सर्कस करता म्हणून. ती सर्कसच आसता. म्हाका 2 भुरगीं आसात. म्हाजो चलो आसा तो मेडिकलाक आसा, फर्स्ट इयर मेडिसीन गोवा मेडिकल कॉलेज, आनी चली 9th स्टँडर्डान शिकता. सो तेंच्या कडेन पळोवपाचें बसता. हजबंड इज व्हेरी बिजी बिकॉज ऑफ प्रॅक्टीस आनी तो बिकॉज ऑफ MLA. ही इज एन MLA ऑफ बिचोलीम. सो ही इज नॉट एट ऑल एट होम. हॉस्पिटलाची एक रिस्पॉन्सिबिलिटी असता 24/7 यू हॅव टू बी अवेलेबल. आणि ॲज अ एनेस्थेटिस्ट ऑल्सो आय एम प्रॅक्टिसींग. सो हे जे 4 हे आसात आणि ते धरून म्हाज्या घोवाचे थोडे प्रोग्राम्स असतात की ताका बायल मनीस म्हणून हळदी कुकुमाचो प्रोग्राम जालो, नंतर आनी कसले वुमन्स डेचो प्रोग्राम जालो, असे जे प्रोग्राम्स जातात ते कला अस्तुरी अँड ऑल दोज प्रोग्राम्स थंय सुद्दां म्हाका वयचें पडटा. सो तो ॲक्च्युली ते कशें मॅनेज करपाचें हे आतां ते संवय जाला अशें म्हणपा जाय.
संवय जाला. केन्ना केन्ना अशें दिसता की 24 वरांच्या पेक्षा चड आसपाक जाय आसपाक टायम जाय आशिल्लो जरा म्हाका स्वता साठी टायम मेळटलो, बट स्टील आय एम एबल टू डू इट. ओके. हाच्या फाटल्यान तुमी कोणा कडल्यान स्फूर्त घेतात? माय मदर वॉज अ वर्किंग मदर. ओके. सो ती स्वताचें कामय करताले, ऑफिसाचें काम करताले, अँड शी यूज टू टेक केअर ऑफ किड्स. शी यूज टू बी ती सदांच आमच्यासाठी आसताली. म्हणजे अशें केन्ना जावं ना की आमकां जेन्ना गरज आसा तेन्ना ती ना. आनी शी वॉज व्हेरी गूड ॲट हर वर्क ऑल्सो. सो आनी दुसरी म्हणजे म्हजी सासू. म्हाजी सासू सुद्दां शी वॉज अ फार्मर, बट ती शेतान आसताली, पण तिणी सगळे म्हणजे फ्रॉम अ फार्मर्स सन टू ब्रिंग हिम अँड टू रेज हिम टू बी अ डॉक्टर अँड नाव एज अन MLA. सो तिचोय हातभार आसा. हे दोन माझे जे आसात दे आर माय इन्स्पिरेशन टू लूक फॉरवर्ड टू. सो दोतोर, तुमचें उलोवप म्हाका खूब आवडलें. म्हाका दिसता ह्या अस्तुरी कार्यक्रम आयकुपी म्हज्या सगळ्या भयणींकूय तुमी खूब स्फूर्त दिल्या की आपली आवय आनी आपली माय, आनी तुमी सांगलें की आपली माय आपल्या शेतान काम करून सुद्दां तिणें आपल्या चल्याक इतलो व्हडलो उबो केलो. सो म्हाका दिसता की ह्या सगळ्या वांगडा एक आपलेपण, माया तुमच्या उतरांनी दिश्टी पडटा, आनी म्हाका दिसता तुमच्या फॅमिलीनूय बी ही सगळी हो स्वभाव आयला आसतलो. दोतोर भाग्यश्री चंद्रकांत शेटे भयणीनो, हांच्या लागीं आमी संवाद सादतात. त्यो एक हुंगरे तज्ञ. आयकप्यानो, दोतोर भाग्यश्री चंद्रकांत शेटे हांचो बायोडेटा म्हज्या हातांत आसा. कितलें वाचूं आनी कितलें नाका अशें जाता, पूण तरी सुद्दां तांच्या छंदां विशीं हांव तुमकां सांगतां. त्यो स्वता कथ्थक नृत्यांगना आसात, प्रोफेशनल आर्टिस्ट. तांकां वॉटर कलर्स हातूंत खूब रुची आसा, आनी त्यो गिटार आनी शास्त्रीय संगीतूय शिकतात. बरोबर दोतोर? हे सगळें कशें जमता तुमकां? आमचो जो प्रोफेशन आसा दॅट इज अ हाय स्ट्रेस प्रोफेशन. बरोबर. ओके. हय. सो खंय तरी आमकां एक आउटलेट जाय. वी वॉन्ट समथींग टू रिलीज दॅट स्ट्रेस. सो तेज्या लागून हांवें एक्चुली म्युजीक आय टूक म्युजीक एज माय आउटलेट अँड पेंटींग ऑल्सो. लायक पेंटींग हांव पयलींच्यानच करतालें, ल्हान आसतनाच्यानच. खुबशे पेंटींग कॉम्पिटिशनान प्रायजीस बेजीस मेळ्ळ्यात. सो पेंटींग हांवें मागीर हांगा येवन, गोंयान येवन, आय टूक अ प्रोफेशनल कोर्स इन द फ्रॉम आर्ट्स कॉलेज. जो प्रोफेसर आसा तेज्या कडल्यान हांवें प्रोफेशनल कोर्स घेतले, शिकले सगळे मिडियम शिकले. अँड I found that this was my way of getting out from the stress. That 1 hour, whatever I do, I play guitar or I sing or I paint something. That is like my time. दोतोर, आणि तुम्ही कथ्थक नृत्यांगना, सो कितल्यो परीक्षा दिल्या? विशारदपर्यंत परीक्षा दिला. आय हॅड लर्नड लखनवी स्टाईल ऑफ कथ्थक, आणि हांव नाशिकच शिकला फूल. दोतोर, आणि तुम्ही खंय कार्यक्रम बी करता? ना, कार्यक्रम ना, किंवा घरच्या घरा नाचतात बी अशें? ना. आतां लास्ट हांवें जेन्ना परफॉर्मन्स दिल्लो दॅट वॉज फॉर आमच्या 25 years MBBS रियुनियनाक. थंय तेन्ना हांवें म्हजो एक कथ्थक परफॉर्मन्स दिल्लो. सो बेसिकली कथ्थक इज लायक समथींग वीच इज व्हेरी नियर टू मी. सो आतां तेज्या फाटल्यान हांवें केन्ना परफॉर्मन्स बी दिवं ना, बट इट्स व्हेरी नायस. आनी यू कॅन एप्रिशिएट आर्ट. सो आणि तुम्ही तशें म्हाका दिसता घरा केन्नाय असो ताल धरता आसतली न्हय? येस, नाचाचे. अच्छा. दोतोर, तुमी तुमचे उल्लेख करपा सारके म्हणजे न्ही तुमचे हे, तुमी चलयांच्या शिक्षणा खातीर आनी बायलांच्या सशक्तीकरणा खातीर वेगळे वेगळे कार्यक्रम करतात. आनी हेल्दी लायफस्टायल, बायलां खातीर एक्सरसायज आनी एक सर्वांगीण उदरगती खातीर तुमी तांच्या खातीर वावुरतात. हे कशें कितें? एक्चुली हे आमचे शिक्षा विजन म्हणून जे फावंडेशन आसा, सो म्हाज्या घोवान आनी आमी हे शिक्षा विजन हे सुरू केल्ले. ते पयलीं टिचर्सच येताले. टिचर्स वर द मेन फावंडेशन ऑफ दीस शिक्षा विजन. आनी जेन्ना हांव काम करपाक लागलें तांच्या वांगडा, तेन्ना म्हाज्या लक्षान येयलें की एज्युकेशन वॉज द मेन थिंग वीच वॉज लॅकिंग इन द विलेजीस. म्हणजे एज्युकेशन खुबशे वाठार आसात जंय सहज उपलब्ध जायनात. पण तेज्या पेक्षा मेन म्हणजे तांकां गायडन्स मेळना, भुरग्यांक गायडन्स मेळना की कितें करपाक जाय. आफ्टर
10th बाबा तूं कितें करपा जाय कितें शिकपा जाय तेज्या लागून तुका जॉब मेळटलो. सो हे जे आसा दॅट वॉज द फर्स्ट थिंग वेन आय स्टार्टेड. म्हणजे हांव उलोवपाक लागलें स्कुलांनी बी किंवा भुरग्यांचे आमचे जेन्ना बारीक बारीक प्रोग्राम जाताले फॉर वुमन्स डे फॉर दीस थिंग आमी जेन्ना 16 करतात जेन्ना आमी हळदी कुकुमाचो प्रोग्राम करता तशें बारीक बारीक जेन्ना प्रोग्राम करपाक लागले तेन्ना म्हाज्या लक्षान येयलें की तांकां गायडन्स ना, भुरग्यांक गायडन्स ना. सो दॅट वॉज द फर्स्ट टायम वेन आय रियलायज की म्हजें जें नॉलेज आसा दॅट आय कॅन शेअर. आय कॅन टेल देम हाव टू बी बेटर विथ देअर वॉट एवर एज्युकेशन दे आर गोईंग. प्रॉब्लेम इज नॉट इंटेलिजन्स, प्रॉब्लेम इज लॅक ऑफ सपोर्टिव्ह आणि नॉलेजूय ना, कोणाचो आधारूय ना. सो दॅट वॉज द फर्स्ट थिंग वीच वी स्टार्टेड वीथ शिक्षा विजन. ऑल्सो जी वुमन हेल्थ आसा दॅट वॉज वन मोर थिंग वीच आय फावंड आउट. आमी बायलां एज अ वुमन आमी कितें करतात आमची हेल्थ सर्वात लास्ट आसता. पयले घोवाची मागीर भुरग्यांची मागीर आनी सासू सासरे सगळे मागीर ते सगळे जाले की लास्ट आसता आपली हेल्थ. पण हे आमकां कळना की आमची हेल्थ सारकी असली जाल्यारच वी कॅन टेक केअर ऑफ द अदर पीपल. सो स्वताची हेल्थ पयली सांबाळपाक जाय. सो इन अ वे हांव कितें म्हणटा आतां कोंकण्यान म्हाका वर्ड खबर ना बट आय विल से इट इज सेल्फ लव. आपूण स्वताचेर प्रेम करपाक जाय. बरोबर. खूप म्हणजे कशें तुमी मोलादीक उतरां उलयली. कित्याक जशें तुमी म्हळें की एक बायल घरांतल्या सगळ्यांचें करता, जेवतना सुद्दां ती मागीर सगळ्यांचें कितें उरिल्लें म्हणजे तें सुद्दां ती हें करता. आपल्याक लागून कितें तरी स्वता करप ही बायल मनीस खूब फाटीं पडटा. सो अशा बायलांक तुमी मदत करतात, तांकां प्रशिक्षण दितात. दोतोर, एक तुमच्या हातून आसा की तुमी पार्टिसिपेट जातात की हायरॉक्स म्हणून, तें कितें आसा दोतोर? सो फिटनेस इज हांव पयलींच्यानच एथलीट आशिल्लें. आय वॉज अ स्टेट लेवल बॅडमिंटन प्लेयर. सो महाराष्ट्रा आय यूज टू रिप्रेझेंट महाराष्ट्रा फॉर अ स्टेट लेवल बॅडमिंटन प्लेयर. आणि खूब बरें दिसलें दोतोर, तुमचें अष्टपैलू व्यक्तिमत्व आज म्हज्या फुडें बसलां. सो एथलीट आशिल्लें, आय वॉज अ रनर. सो जेन्ना हांव परत येयलें एंड देन आफ्टर माय फर्स्ट प्रेग्नन्सी म्हणजे पयलीं जेन्ना भुरगें जालें तेन्ना वेट गेन जालो, सगळें दुखतालें एंड ऑल दीस थिंग्स. सो हांवें आमचे ऑर्थोपेडीक सर्जन आसा डॉक्टर टोपले ताका सांगलें. सो तो म्हाका म्हणपाक लागलो तुका म्हणलें वेट लूज करपाक जाय आनी यू हॅव टू बी हेल्दी. सो तेन्ना हांवें तें वेट लूज करून मागीर हेल्दी जावपाक म्हणून जेन्ना स्टार्ट केलें तेन्ना म्हज्या लक्षान येयलें की येस आय कॅन कम बॅक टू वॉट एवर हांव पयलीं जें जशें करतालें तें. सो दॅट वॉज द टायम वेन आय स्टार्टेड डुईंग मॅरेथॉन. मग मॅरेथॉन केलें, मॅरेथॉन रनिंग, मागीर ते 10 किलोमीटर रनिंग, देन 21 किलोमीटर रनिंग, फूल मॅरेथॉन. हायरॉक्स इज अ मॅरेथॉन विथ अ स्ट्रेंथ ट्रेनिंग. सो दीस इज अ न्यू ट्रेंड विच हॅज कम. सो हांवें म्हटलें करुया, परत ट्राय तरी करून पळया वेदर आय कॅन डू इट ऑर नॉट. दोतोर, हे सगळें करपाक ट्रेनिंग लागता काय स्वताची प्रॅक्टीस? स्वताची प्रॅक्टीस मेन म्हणजे स्वताचीच प्रॅक्टीस लागता. यू हॅव टू बी कन्सिस्टंट. तुका रोज बाबा तुजे तो एक सकाळचो. सो हांव सकाळीं 5 उठ्ठा. सो म्हजो 5 ते 6 जो टायम आसता तो म्हाजो टायम आसता फॉर माय फिटनेस. सो आफ्टर दॅट माय वर्क स्टार्ट्स. मागीर भुरग्यांक उठोवपाचें, मागीर तेंचे टिफीन एंड ऑल दीस थिंग्स आनी 7-7:30 पर्यंत हांव हॉस्पिटलान आसता. सो दोतोर, खूब बरें दिसलें तुमचें हे इतले सगळें आयकून की तुमी इतल्या सगळ्या बिझी शेड्युलांतल्यान की स्वता खातीर तुमी वेळ काडटात. दोतोर, खूब खूब धन्यवाद. हो प्रश्न म्हाका विचारपाक सदांच सगळ्यांक आवडटा. जर तुमी ह्या फिल्डान नाशिल्ली जाल्यार तुमी कितें करपाचें? आमचें कशें आशिल्लें, लायक हांव ल्हान आशिल्लें तेन्ना म्हजो एकच हें आशिल्लो की आय वील बिकम अ डॉक्टर. बट डॉक्टर मेळूं ना जाल्यार दुसरो कितें करपाचें. तर आय वॉज व्हेरी क्लियर दॅट आय वील गो इन टू एडमिनिस्ट्रेटीव सर्विसीस. दॅट वॉज लायक टू बिकम अ IAS or an IPS ऑफिसर. दॅट वॉज वन ब्रांच वन फील्ड विच आय वॉज व्हेरी अट्रॅक्टेड टू. आकर्शण आशिल्लें की ते IAS. आणि म्हज्या बाजून अवती भोवती हांवें खुबशे अशे IPS IAS ऑफिसर्सांक पळयलां की बाबा तेंच्या कडेन वॉट इम्पॅक्ट दे कॅन ब्रिंग टू द सोसायटी. ते कितें चेंजीस करूं शकता. जशे दोतोरही सोसायटीचेर चेंजीस करूं शकता तसोय हे IPS आनी IAS ऑफिसर्स हांवें खुबश्या लोकांक पळयलां. आनी आमच्या एका स्कुलाच्या फंक्शनाक एक IAS ऑफिसर येयल्ली एंड वेन आय सॉ दॅट पर्सन तेन्ना म्हज्या तकलेन येयलें की वाय नॉट, I can also be that thing. I can also become. I had to just crack that exam. So that was my second plan. Okay.
की ना ते जालें ना तुमी डॉक्टर आनी ह्याच फिल्डान आयली आज एक तुमी बरी डॉक्टर म्हणून तुमी नांवा रुपांक आयल्या तुमचें स्वताचें हॉस्पिटल आसा तुमचे घरकार इज अ व्हेरी नायस पर्सन तांची समाज सेवा शिक्षणाचें कार्य सो तुमी हॅप्पी आसा सो दोतोर परतून एकदां हांव तुमकां धन्यवाद म्हणटा 3 मिनटां म्हज्या हातांत आसात सो तुमचो संदेश म्हज्या आयकुपी भयणी खातीर हांव फर्स्ट एंड फॉरमोस्ट एकच सांगपाक सोदतां की आपल्या स्वताची काळजी आसता ती स्वताच घेवची पडटा आमी एज अ इंडियन वुमन म्हणजे हांव एज अ इंडियन वुमन आय एम टेलिंग की आमी स्वता कडेन दुर्लक्ष करतात इट इज सिंपल आनी इट सगळ्यांकच खबर आसा आमी दुर्लक्ष करतात आमी सारके खायनात आमी सारको एक्सरसायज करनात आमी स्वता साठी टायम दिनात आमी म्हणटा मागीर करया तो मागीर टायम केन्नाच येयना सो आतां तुमकां समजा आतां तुमी जे कितें करता तुमी 30-40 वर्साचे जे तुमी करता तुमी समजा फिट आसा तुमी समजा एक्टीव आसा तुमी बरो सारके जेवला जाल्यार तुमी 60 वर्साचे स्वताचें काम करूं शकता तुमी कोणाचेर डिपेंडंट रावना तुमची धोपरां दुखची ना तुमची बॅक एक जावचें ना सो स्वता साठी म्हणून टायम काडात दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट लोक म्हाका म्हणटात की 5 तूं उठून कित्याक एक्सरसायजाक किंवा जॉगिंग कित्याक वयता पण 5 उठून जेन्ना हांव वयता तेन्ना म्हजो मन एकदम क्लियर जाता आय डोंट हॅव दॅट स्ट्रेस हांव एकदम अशें ब्लँक आसता आनी म्हजो डे हांव प्लॅन करूं शकता सो दॅट इज माय टायम सो आपल्या स्वता साठी म्हणून दिसांतल्यान 1 वर काडात तो केन्ना काडपाक जाता दॅट इज तुमी पळोवपाचें पूण स्वता खातीर वेळ काडप हें खूब गरजेचें सो धन्यवाद दोतोर आकाशवाणी परिवार आनी म्हज्या सगळ्या आयकप्यांच्या वतीन हांव तुमकां धन्यवाद म्हणटा तर भयणीनो दोतोर आमच्या स्टुडियोत आयल्यो आपल्या बिझी शेड्युलांतल्यान वेळ काडून त्यो हांगा उपस्थित रावन तांणी इतल्या सुंदर भाशेन दोतोर तुमी आमकां सांगलें की तें कायम आमच्या मनान उरतलें तुमी म्हळें की ऑपरेशन थिएटर म्हणजे एक प्रयोगशाळा जंयच्यान विमान लँड जातलें विमान टेक ऑफ करतलें मागीर क्रू मागीर सगळें तुमी सांगलें न्ही तुमी देवळाची सुद्दां हॉस्पिटलाक उपमा दिली सो दोतोर खूब खूब धन्यवाद तुमच्या फुडल्या कारकिर्दी खातीर तुमकां शुभेच्छा थँक्यू FM रेनबोच्या वितरावणीत आनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आशिल्ली लायव्ह फोन इन अस्तुरी आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो डॉक्टर भाग्यश्री चंद्रकांत शेटये एनेस्थेटिस्ट अर्थात हुंगरे तज्ञ आमी जाणून घेतले हुंगरे विशीं तुमच्या सांगातान आशिल्लें हांव चारुशिला वेळ जाल्यार निरोप घेवपाचो परत आमची भेट फुडल्या बुधवारा निरोप दियात नमस्कार